आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक 27 मधील राजे संभाजी स्टेडियम येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व प्रभागाचे नगरसेवक किरण राजवाडे यांनी केले आणि या स्टेडियमवर दररोज मोठ्या संख्येने युवक युवती योगा वर्गासाठी तसेच नागरिक सकाळ संध्याकाळ जॉगिंगसाठी येत असतात. सुमारे 70 ते 80 नागरिक नियमितपणे येथे योगा करण्यासाठी उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर मैदान स्वच्छ आणि सुव्यवस्थित राहावे, सुस्थितीत राहावे या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेदरम्यान मैदानावर साचलेले मातीचे ढीग ट्रॅक्टरच्या सहाय्याने हटवण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणावर पडलेले दगड कचरा गोळा करून बाजूला करण्यात आला. जॉगिंग ट्रॅकवर साचलेली धूळ उडत असल्याचं लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी मारून धूळ नियंत्रणाचे कामही करण्यात आले. यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात व्यायाम करता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात आली. यावर बोलताना नगरसेवक किरण राजवाडे यांनी म्हटलं आहे की या मैदानावर येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील काळात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. राजे संभाजी स्टेडियम प्रभाग क्रमांक 27 येथील राजे संभाजी स्टेडियमवर ते लोक योगा घ्यायचे 70-80 लोक. त्यांना जागा उपलब्ध होत नव्हती. राजे संभाजी स्टेडियममधील एक कॉर्नरला बरेच दगडं, माती आणि कचरा होता. मग मी प्रशासनाची मदत घेऊन आणि प्रभाग क्रमांक 27 मधील नागरिक असतील, आमचे मित्र अग्निपंख अकॅडमीवाले व आमचे मित्र किरण भाऊ बिडलान, हे इथे खेळणारे क्रिकेट खेळणारे लोक आणि अग्निपंख अकॅडमीतली प्रॅक्टिस करणारे लोक आणि प्रभागात इथं स्टेडियमवर येणारे सगळे लोक यांनी मला मदत केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथे श्रमदान करून आज राजे संभाजी स्टेडियममधील एक कोपरा आम्ही साफसफाई केलेली आहे. आता थोड्याच वेळात इथे JCB आणि ट्रॅक्टर येऊन इथली माती पण उचलली जाईल. असंच आम्ही स्टेडियमवर महिन्यातनं 1 ते 2 दिवस आम्ही हे नियोजन करणार आहोत आणि माझा प्रभाग आणि माझं स्टेडियम मी कसं स्वच्छ ठेवू शकतो ते माझी संकल्पना आहे. धन्यवाद. भाऊ, इथं भविष्यात काही सुविधा पाण्याची व्यवस्था तिकडे कॉर्नरला केलेली आहे, पण मग काही दुष्ट लोक काय करतात, 10 ते 15 वेळेस तिथे नळाचा कॉक लावला पण ते तोडण्यात येतो. माझ्या संकल्पनेने मी आता स्मार्ट सिटीचं काम चालू आहे, तर मला CCTVची मी प्रशासनाकडे मागणी करतोय. 3 गेटला आपल्याला 3 एंट्री पॉईंटला CCTV लावायचं आहे आपल्याला आणि सुलभ शौचालयाची पण साफसफाई मला करायची आहे. मी ते प्रशासनाला सांगून तेवढं काम करेल. आणि जे जॉगिंग ट्रॅकवर जे पाणी मारलं जातं ते हप्त्यातनं 2च वेळेस मारलं जातं. आता मी प्रशासनाला सांगणार आहे की मला एवढी मदत करा तुम्ही आणि प्रत्येक रात्री आपण हे पाणी मारल्यानंतर काय होतं, बरेच सिनियर सिटीजन लोकांना आहे ना श्वसनाचे आजार होत आहे धूळ नाका तोंडात जाऊन. आणि अकॅडमीतले मुलं पण आता प्रॅक्टिस करतात, त्यांना पण खूप धुळीचा त्रास होतोय. तर मी सर्वांना मदत करू इच्छितो. तुम्ही पण मला सर्वांनी मदत करा आणि याच्या पुढच्या राजे संभाजी स्टेडियमला जेव्हा हा कार्यक्रम असेल तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा, म्हणजे आपण राजे संभाजी स्टेडियम हे अजून चांगल्या दृष्टीने चांगलं बनवूया. धन्यवाद. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. नमस्कार. आपले प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक श्री किरण भाऊ राजवाडे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्यातून आम्ही पहिला सॅटर्डे आणि संडे एक स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबवतो आहे. त्यातून आजूबाजूच्या नागरिकांना, जे वृद्ध आहेत त्यांना, किंवा इथे ग्राउंडसाठी प्रॅक्टिसला येणारे पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या मुलांना यांना नक्कीच फायदा होईल. किरण बिडलान, आज आपले प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांच्या संकल्पनेतून आपण संभाजी स्टेडियमवर स्वच्छता मोहीम राबवली आहे आणि माझी किरण भाऊंना विनंती आहे काही महिन्यातनं 1दा-2दा ही मोहीम राबवावी आणि आम्ही त्यांना सतत या गोष्टीसाठी मदत करू एवढी आम्ही आश्वासन देतो त्यांना. कापडणी सरांचा संगीत संगमे योगा कार्यक्रम होतो. आम्ही जवळ रोज इथं 70 ते 80 लोक येतात. हे ग्राउंड बघितल्यानंतर आम्हाला अजिबात स्वच्छता नव्हती. आम्ही राजवाडे सरांच्या इथले आमचे धडाडीचे कार्यकर्ते राजवाडे साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी आमच्या दुसऱ्याच दिवशी दखल घेऊन पूर्ण ग्राउंड साफ करून दिले. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. असंच त्यांनी आमचे कार्य करत राहावे आणि त्यांना नमस्ते. या उपक्रमात क्रीडाप्रेमी योगा वर्गातील
सहभागी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. स्वच्छता मोहिमेमुळे मैदान अधिकच सुबक आणि वापरासाठी योग्य करण्यात आलेलं आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.